काँग्रेसचा बालेकिल्ला आणि देशमुखांच्या लातूरची गढी खालसा झालेली आहे। मात्र इथे काँग्रेसच्या हाताच्या बळावरती कमळ फुलल्याची माहिती आहे। कारण काँग्रेसमधून आलेले तब्बल 8 जण विजयी झालेले आहेत, तर राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 2 आयारामही भाजपच्या तिकिटावरती विजयी झालेले आहेत। त्यामुळे आयारामांच्या जोरावरती लातूरात हा विजय मिळाला असल्याचं समोर येत आहे। अशी कुजबूज खरं तर सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। लातूरमध्ये हाताच्या बळावर त्यामुळे कमळ फुललं असं वर्णन लातूरमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचं केलं जात आहे। काँग्रेसमधून आलेले 8 जण तसंच इतरही अनेक आयारामांच्या जोरावर लातूर महापालिकेमध्ये भाजपला विजय मिळालेला आहे असं समजतंय। आणि राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। राहुल, आयारामांच्या जोरावर भाजपचं यश, राजकीय वर्तुळातली ही कुजबूज, काय सांगता येईल याबद्दल? कुजबूज नाही, आकडेच सांगतायत नम्रता। कारण एनसीपी मधून आलेले 2, काँग्रेसमधून आलेले 7, शिवसेनेतून आलेले 2 आणि एमएनएस मधून आलेले 1 असे 36 पैकी 12 जण हे बाहेरून आलेले उमेदवार आहेत। त्याचं एक समर्थन तर पालकमंत्र्यांनी स्वतः असं केलेलं आहे की आमच्याकडे लातूरमध्ये संस्थात्मक पातळीवरचं आणि कार्यकर्त्याचं सुद्धा बळ नव्हतं, त्यामुळं ज्यांना इतर पक्षांनी राखलं नाही अशा मंडळींना आम्ही घेतलं आणि त्यांच्या जोरावरती निवडणूक लढवली। त्यात काही वावगं नाहीये आणि हा ट्रेंड तर राज्यभर सुद्धा याआधी भाजपनं केलेला आहे, त्याचंच समर्थन ते करताना दिसते। पण हे खरं आहे की आयरामाच्या जोरावरती भाजपला इथे यश मिळताना दिसतंय नम्रता। राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल।